नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर इथे वनिताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो सदा परिभवग्नमवश्यदोहं तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं हृद्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविंदं। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख तुझी ये संगती, झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे। काल्याचा प्रसंग आहे आणि आज वैकुंठवासी प्रातस्मरणीय सद्गुरू भीमसिंह बाबा यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहामध्ये आज बाबांच्या पुण्यतिथी निमित्त त्या बाबांवरती तर बोलणारच आहे, पण सांगता आहे आणि त्यामध्ये तपपूर्ती सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। कुणाच्या लक्षात आहे का नाही काय माहिती, पण आज आपल्या सप्ताहाला 3 तप पूर्ण होत आहेत। 36वं वर्ष आहे। 36वं वर्ष म्हटल्यानंतर हा सप्ताह आणखी मोठा पाहिजे होता। मागच्या वर्षी बोललो होतो, पुढच्या वर्षी खूप मोठा 3 तप पूर्ण होत आहेत आपल्या सप्ताहाला। तरी सप्ताहाचं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडं मोठं स्वरूप होतं। पत्रिका मी पाहिली, सगळी गुणीजन मंडळी, दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे, आपल्या सप्ताहाला लाभलेली आहे। भगवानगडावरची आमची कीर्तनकार महाराज मंडळी, हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज आहेत, राहुल महाराज आहेत आणि हरिभक्तीपरायण संजय महाराज आहेत, हरिभक्तीपरायण अनिल महाराज आहेत, गावातली सगळी हरिभक्तीपरायण महाराज मंडळी आणि आमचे कृष्णा महाराज आज या ठिकाणी काल्याला लाभलेले आहेत, पवन महाराज आहेत
आता गावातल्यांचं माहिती आहे, सुरुवातीलाच मला कल्पना दिलेली आहे की गावकऱ्यांचं कोणाचं नाव घ्यायचं आणि घेतल्यानंतर पुढच्या वर्षी मग हे प्रत्येक गावामध्येच एक समस्या आहे. कुणाचं नाव घेतलं, गेली 8-7 दिवस झालं गावामध्ये तन मन धनाने सगळी या ठिकाणी राबलेली आहेत. म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, तसंच देवस्थान ट्रस्ट मंडळी सगळ्यांच्या उदार अंतःकरणातून चालत असलेला आपला हा गेम थोडा कमी करा बाळांचा, चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज काल्याची सेवा वैकुंठवासी प्रातस्मरणीय भीमसिंह बाबांच्या चरणावरती अर्पण करण्याचा प्रयत्न. गुरुवर्य भीमसिंह बाबाविषयी बोलायचं म्हटलं तर मागच्या वर्षी मी पूर्ण चरित्र सांगितलं होतं. आता किती जणांच्या लक्षात आहे मला नाही, कारण मागच्या वर्षी पहिलं काल्याचं कीर्तन करण्याचा योग ज्यांच्या आशीर्वादामुळे आणि आदेशामुळे आला, आमचे गुरुवर्य शास्त्रीजी बाबा यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी परत तुमच्या समोर उभा आहे. आणि मागच्या वर्षी त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी गुरुवर्य भीमसिंह बाबांचं पूर्ण चरित्र तुम्हाला सांगितलेलं होतं. आता तुमच्याकडनं मला ऐकायचंय. आज सांगणार नाहीत मला माहिती आहे, ठळक ठळक गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात आहेत. आजही काल्याचं कीर्तन आल्यानंतर विशेषतः ज्यांची आठवण येते म्हणजे त्यांचं नाव भीमसिंह बाबा. आज कुठेही गेला, थांबा लेट करेन नको या, आज भगवानगडाची पताका मराठवाड्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवान बाबांनी तर फडकवलीच, त्यानंतर तेवढ्याच ताकदीने ज्यांनी फडकवली त्यांचं नाव गुरुवर्य भीमसिंह बाबा आहे. आणि भीमसिंह बाबांनी तळागाळापर्यंत जे भगवान बाबांनी कार्य केलं तेच कार्य गुरुवर्य भीमसिंह बाबांनी केलं. तळागाळापर्यंत सगळीकडे भगवानगडाची कीर्ती पोहोचवलेली आहे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे भगवानगडाचे भक्त आहेत तिथे आज गुरुवर्य भीमसिंह बाबांची पुण्यतिथी साजरी होती. काही जण आज साजरी करतायत, काही जण उद्या साजरी करणार आहेत, पण प्रत्येक ठिकाणी भगवान बाबांचे भगवानगडांचे भक्त आहेत आणि तिथे आजही साजरी केली जाते. 39 ते 40 वर्ष भगवानगडाचा कार्यभार खांद्यावरती पेलत आल्याला सुखदुःखांना संकटांना तोंड देत देत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार गुरुवर्य भीमसिंह बाबांनी केला. आजही जुनी माणसं आम्हाला भेटल्यानंतर आठवणी सांगतात, बाबा आमच्या गळ्यातली माळ जी आहे ती आमच्या भीमसिंह बाबांनी घातलेली आहे, आमच्या भीमसिंह बाबांनी आम्हाला माळ घातलेली आहे. मग तुम्हाला काही आठवतं का त्यांना विचारलं, काही आठवत नाही, पण जेव्हा त्यांच्या काल्याच्या कीर्तनाला आम्ही बसत असो बाबा गवळण म्हणायला लागले की आम्हाला समाधी लागायची. त्यांच्या आवाजामध्ये गोडवा एवढा होता. आणि महाराज कलेमध्ये तर ते प्रावीण्य मिळवलेलंच होतं. त्यांनी पकवाजावरती बसवलं की भीमसिंह बाबासारखा पकवाज कोणीच वाजवत नव्हतं, त्यांना तोडच नव्हतं. गायन करण्यासाठी जर उभा राहिलं तर त्यांच्या पाठीमागं म्हणणारे घाबरत होते. आणि कीर्तनाला उभं केल्यानंतर तर काय, शेतामध्ये झुंपलेली बैलजोडी सुद्धा जागेवर थांबत होती. हो, माणसाचा विषयच नाही, जनावर सुद्धा त्यांच्या आवाजाला मंत्रमुग्ध होऊन जागेवरती थांबायचे. त्यांचं नाव गुरुवर्य भीमसिंह बाबा. पिढ्याला म्हणून आज बाबांची पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न होत आहे. म्हणून आजचं जे कीर्तन आहे त्यांच्याच चरणावरती अर्पण करण्याचा प्रयत्न असेल. पण नैमित्तिक कीर्तन आहे, आजचं निमित्त आहे, काल्याचं निमित्त आहे. काल्याचं निमित्त म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे काल्याच्या दिवशी महाराज काय गोंधळ घालून जातात, है ना. आलेला कोणताही महाराज असो, काल्याच्या दिवशी एका माणसाचं एका देवाचं चरित्र असतं, माणसाचं म्हणणार नाही हा, एकाच देवाचं चरित्र असतं, बाकी देवाचे उच्चार सुद्धा केला जात नाही. असं का मर्यादा घालून दिलेली आहे? वारकरी संप्रदायामध्ये ती मर्यादा माऊली ज्ञानोबरायांच्या काळापासून संत नामदेव महाराजांनी घालून दिलेली आहे. कीर्तनाची परंपरा कोणी रुजवली? तळागाळापर्यंत संत नामदेव महाराजांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जोगी, सगळीकडे कीर्तन परंपरा पोहोचवलेले संत म्हणजे संत नामदेव महाराज. मग तेव्हापासून आस्था गायत वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे
आपण सगळेच पाळतो. त्याचं कारण आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत आणि वारकरी संप्रदायाचं ब्रीद आहे सकळासी येथे आहे अधिकार. सगळ्यांना आज जिथे माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात ना, तुम्ही आज नांदूरकर नाहीयेत. तुम्हाला वाटत असेल आम्ही गावकरी आहोत. माऊली ज्ञानोबा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर एकच टाळी झाली चंद्रभागे माझा ज्ञानराजा. कुणाशी माझा ज्ञानराजा मला नाही घ्यायचं, ते घेतलं की खूप लांब आहे, शेवटी घेईल. माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या वेळेस माऊली ज्ञानोबरायांनी समोर बसलेल्या सगळ्या वारकऱ्यांना लाह्या वाटत असताना ते समोर बसलेले वारकरी हे गोपाळ आहेत, ही माऊली ज्ञानोबरायांची भावना. मग आज नांदूरमध्ये काला संपन्न होतोय. मग समोर बसलेले नांदूरकर नाहीयेत, आज कोण आहे? गोपाळ आहे. तुम्ही आजच्या काल्याच्या प्रसादाचे अधिकारी आहात आणि काला वाटणारा सुद्धा कृष्णच आहे. ते रेकॉर्डिंग चालू आहे, अतिशयोक्ती होईल. आपल्या विनोदाचा भाग आहे नाव म्हणून कृष्ण आहे, नाहीतरी एखादा गंगाधर काही असलं तर वेगळं गंगाधर म्हणावं लागलं असतं. पण आज काल्याचा प्रसंग आहे, त्यानिमित्ताने काल्याचा प्रसंग म्हटलं की चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेलं चरित्र आजचं उच्चारण करायचंय. पण त्यांचं चरित्र कोणतं आहे? रांगत रंगने चोरीत लोणी, रांगत रंगने चोरीत लोणी, आवडी धरती गवळणी, आवडी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गारा, बांधिती चरणी देती गारा, यशोदे साधणी, यशोदे साधणी, दैदूत बक्षुनी तमाळ केले, नवल केले साजनी. कृष्ण रांगत रंगणी चोरीत लोणी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र. एदशी चरित्री केले नारायण, रांगता गोधने राखीत आहे. दोन ठिकाणी केलेलं चरित्र आज त्याचं उच्चारण करायचं. एक रांगत असताना केलेलं चरित्र आणि दुसरं गायी राखत असताना केलेलं चरित्र. हे दोन चरित्र आज उच्चारायचे आहेत. त्यांच्या उच्चार मात्राने तुकोबारे म्हणतात सगळी पाप नाहीशी होतात. चरित्राच्या उच्चाराने पाप धुवून जातात. त्यांच्या गुणगानाने संपूर्ण आपलं शरीर पुनीत होतं असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण कोणतं चरित्र आहे? रांगत रंगणे चोरीत लोणी. गुरुवारी भीमसेन बाबा म्हणायची ही गवळण. आता जे जुने माणसं आहेत त्यांना माहिती आहे महाराज, आणि आताच्या महाराजांना म्हणायला लावलं तर हे म्हणतीलच. आता ही या ठिकाणी सगळी गुणीजन आहे, काय म्हणतात त्याला, संगीत विशारद आहेत, कीर्तनकार आहेत, म्हणून यांचं सगळं पाठ आहे. काही ठिकाणी कीर्तनाला गेल्यानंतर हे सुद्धा भेटत नाही. मागे म्हणणाऱ्यांना ही माऊली ज्ञानोबारायांची गवळण आहे. कोणती? रांगत रंगणी चोरीत लोण. एक महाराज होते, आता आमच्याच गडावरचे होते म्हणून बाहेरचं नाही सांगणार, गडावरचेच होते, हे नाही बरं का. त्यांना म्हटलं रांगत रंगणी चोरीत लोणी, ते म्हणायचे रांगत अंगणी चोरीत लोणी. रंगण काढलं त्यांनी, अंगण घातलं. ठीक आहे, रंगण का असेना आणि अंगण का असेना, पण आहे ना. धावणी धरती गवळणी, बाबा इथं जागा काढायची. धावणी धरती गवळणी, ती जागा कुणालाच निघत नाही आणखी, मला तर जाऊ द्या. मग धावणी धरती गवळणी मागे म्हणायला पाहिजे, ते महाराज म्हटले धावणी धरुणी धरती गवळणी. ठीक आहे, पाटा कमी असेल, काही कमी जास्त असेल. बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजणी. ते म्हटले पाठीमागून यशोदे सहाजणी. नांदूरचा काला आलाय, आणखी शोधतोय ती सहाजणी कोण आहे, आणखी सापडलं नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. हा बाबा रांगत असताना याच्या चोऱ्या सुरुवात झाल्या, आणि याच्या चोऱ्या अशा होत्या महाराज, याच्या कानावरती जर दधी घुसळण्याचा आवाज आला की हा बाबा जागा व्हायचा. आणि दधी घुसळणं म्हणजे काय भर दुपारी करायचं नसायचं त्या काळात.
दधिमंथन कळतं ना, हा ताक करणे ही क्रिया कधी असते? नामदेवरायांना विचारलं कधी असते? प्रातःकाळी प्रहर. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठियाला गवळणी बाळा घुसळण मांडियले घरो सकळा नित्यानंदे परमानंदे गाती गोपा घुम घुम करती डेरे घुमती प्रातःकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा. नामदेवराय म्हणतात त्या गवळणी भल्या पहाटे उठून घुसळण्याला सुरुवात केली तेव्हा ह्या बाबाच्या कानावर आवाज गेला आणि सासूबाईने सांगून ठेवलं होतं, लक्षात ठेव तू जेव्हा घुसळण सुरुवात करते ना, यशोदेचं कार्ड कोणत्याही मार्गाने येईल आणि डेऱ्यामध्ये प्रवेश करेल. नामदेवराय वर्णन करतात, नामदेवरायांचं वर्णन आहे. पण गवळणी सुरुवात झाली. नित्य आनंदे परमानंदे गाती गोपाळा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये त्या गवळणीचं घुसळण सुरुवात झालं. आताची गवळण नव्हती ती, हा आताची गवळण इकडे मोबाईलवरती गाणे लावेल आणि हिचं घुसळण सुरुवात. नामदेवराय म्हणतात ती गवळण भगवंताच्या चिंतनामध्ये घुसळून सुरुवात झाली. आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनामध्ये डोलत डोलत दधी घुसळण सुरुवात झालं. पण नामदेवराय म्हणतात घुसळण सुरुवात असताना त्या गवळणीला समाधी लागली, ती समाधीमध्ये गेली, तल्लीन झालेली गवळण सूक्ष्म रूप धरून हरी डेऱ्यामध्ये प्रवेश. भगवान श्रीकृष्ण परमात्मा डेऱ्यामध्ये प्रवेश करतात आणि वरेच्या वरी लोणी देव खाऊन या गेला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा वरच्या वरी दही लोणी खाऊन निघून जातात आणि ह्या वेडीचं घुसळण चालूच होतं. कुठपर्यंत चालू होतं? जोपर्यंत तिकडनं सूर्यदेव वर येत नव्हते तोपर्यंत हिचं घुसळण चालू होतं. सासूबाईला संशय आला, ही तर एका तासामध्ये घुसळण आटपून आपल्या शेण टाकायला जात असते, दुसरे काम बघत असते. आज दिवस निघला तरी हिचं घुसळण चालू आहे, नेमकं कारण काय पाहावं म्हणून जवळ आली आणि गवळणीला म्हणायला लागले, अरे तू दररोज घुसळण करते, तुझं एका तासामध्ये कार्य आटपून जातं, पण आज काही तुझं घुसळण झालं नाही. ती भानावर येते गवळण. कोण भानावर येते? काय झालं म्हणे, इतक्या वेळ तुला लोणी काढायला तर वेळ लागत नाही, तू तर आणखी एवढा वेळ आज कस काय घेतलाय? ती सहज दृष्टी टाकून पाहते तर लोणी आलेलं नव्हतं. सासू म्हणते, आज एवढा वेळ 2 तास जर तू घुसळण केलं तर लोणी निघायला पाहिजे, आतापर्यंत लोणी आलं नाही. गवळण म्हणते, सासूबाई माझे प्रयत्न झालेत, उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. कोण म्हणतंय? पक्वाजाचा आज माझा वेळच बसणार नाही. विठ्ठल ती गवळण म्हणते सासूबाईला, उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. काय झाले ढोणे सासूबाई कळेना. सासूबाई मी माझे प्रयत्न करते की उनवणी घालते शिळवणी घालते पण लोणी काही येत नाही. आणि आजच्या सुनबाईला विचारा उनवणी काय असते, सांगा बरं बसलेल्या. कोणीच सांगू शकणार नाही. जुन्या आमच्या आजीमाई सांगू शकते की उनवणी शिळवणी काय असते. शिळवणी म्हणजे त्यांना वाटेल एखादा दुकानातून पदार्थ आणावा आणि त्यात टाकावा. शिळवणी म्हणजे शिळ पाणी आणि उनवणी म्हणजे कोमट पाणी. या 2 प्रयत्नांनी लोणी येतं. ती गवळण म्हणते, सासूबा माझे प्रयत्न झालेले आहेत. काय झाले ढोणे सासूबाई कळेना. काय झाले
ढोणी सासूबाई कळेना, काय झाले ढोणी सासूबाई कळेना, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती, डोलती डोलती. काही मला कळत नाही नेमकं कारण काय. माझे प्रयत्न झालेत, पण सासू म्हणते अगं तुमचे चाळे मला माहिती आहेत, तुम्ही काय करता. हा गे बाई याण तुमचे जाणत से चाळे, तुमचे चाळे मला माहिती आहेत, तुम्ही काय करता. तुम्ही यशोदेच्या मुलाला लिहून लोणी खायला देता. गवळण म्हणते मी दिलेलं नाही. सासूबाई म्हणते तुम्ही दिलं असणार आहे. यशोदेच्या मुलाने उनी देत सा गोळे, तुम्ही काय करता यशोदेच्या मुलाला गोळे नेऊन देता. सुनबाई म्हणते आम्ही दिलेलं नाही. नाही दिलं तर तुम्ही खाल्ला असं. जर यशोदेच्या मुलाला तुम्ही दिलं नाही मग लोणी गेलं कुठं. त्याला नाही नेऊन दिलं तर तुम्ही खाल्लं असेल. गवळण म्हणते नाही खाल्लं. त्या काळात अधिकार होता महाराज सासूला सुनबाईला मारण्याचा. त्या काळात नामदेवरायांचं वर्णन नाही, माझं वर्णन नाही. मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले. आताच्या सुनबाई सासूबाईनी सुनबाईला नुसतं 2 ठोसरे मारून दाखवावेत डोक्यात. हा तिचे गालगुशा जर घेतले ना. आताची सासूबाई सासूबाईच राहिली नाही. आताची सासूबाई कोण आहे तरी सासवा सुनबाई म्हणतात. नामदेवराय वर्णन करतात. मारी ठोसरे दोन्ही गालो रे घेतले घेतले, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे. त्या गवळणी छंदात होत्या भगवंताच्या. सासूबाई म्हणते तुम्ही नाही खाल्लं, हे नाही खाल्लं. मग गेलं कुठं काय. लोणी गेलं माहिती नाही, पण लोणी काही आलेलं नाहीये म्हणून सासूबाईला शंका आली. सासूबाईने डेऱ्यामध्ये सहज हात घातला तर काय बाळेशा सकट कृष्ण बाहेर निघाले. अरे कृष्णा तुला मागितलं असतं तर मी काही लोणी दिलं नसतं का. कृष्णा मला मागून खाण्यात जर आनंद असता तर डेऱ्यात कशाला घुसलो असतो. हे माझं म्हणणं नाही, नामदेवरायांचं. डेऱ्यामधुनी मार माझा जगजीवन पाहे. डेऱ्यातून त्या रवीचा मार भगवंत पाहत होते. एवढा मार खाऊन सुद्धा भगवंत डेऱ्यामध्ये घुसून लोणी खात होते. ही लीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची होती. म्हणून रांगत रंगणी चोरीत लोणी. चोरत असताना ह्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला सुरुवात झाल्या. महाराज एक लीला करता करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगता रांगता मोठे झाले. कीर्तनात होतात. तुम्ही म्हणाल रांगता रांगता मोठे कसं काय केलं. कीर्तनात किती करता येतं किती छोटं करता येतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक खोडी एक माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. यांनी बालपणाची फुली उघडलेली नव्हती तोपर्यंत यांनी सगळे दानव मारलेले होते. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, येणे जळद गोकुळ राखिले. या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्या काही लीला करता करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जेव्हा मोठे झाले, आपले सवंगडी जशी माझे सवंगडी आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्यांचे सवंगडी निवडले. वेड्या वाकुड्या वरजा पिंद्या सुदामा ही सगळी सवंगडी एकत्रित करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले की जर तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला काल जिंकलेली क्रिकेट टीम तर बरी वाटत होती, ती धष्टपुष्ट तरी होती. गोकुळामध्ये सगळं खायला प्यायला असताना तुम्ही अशा पद्धतीने कसं काय तयार झाला. थोडा ट्रबल द्या गुरुजी. विठ्ठल तुम्ही पाहायला गेल्यानंतर असं कसं काय दिसताय. तुमच्याकडे पाहिल्यानंतर तर असं वाटत नाही गोकुळामध्ये तर सगळं काही दही दूध लोणी सगळं काही आहे. असे असताना तुम्ही वाळल्यासारखे दिसताय. पेंद्या म्हणाला देवा आमच्या घरी जरी सगळं असले तरी आमच्या इथं ताटामध्ये लोणी येत नाही. तिसरं चरण घरी घरी ताकाचे सरोवर, 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 घरी ताकाचे सरोवर. येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे
ताकाचे पूर नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे घरी ताकाचे सरोवर देवा आमच्या घरी सगळं आहे पण खायला गेल्यानंतर ताटामध्ये मात्र ताक का घरचे खायला देत नाहीत का देत नाहीत त्या काळातली अशी परंपरा होती आपण जसं डेअरीला दूध घालतो आपण डेअरीला घालतो तसं गोकुळातलं सगळं दही दूध लोणी मथुरेला जायचं मथुरेच्या राक्षसांना तिथं खाऊन पिऊन ते धष्टपुष्ट व्हायचे पेंद्याने सांगितलं घरी ताकाचे सरोवर जेवायला बसल्यानंतर आई ताटामध्ये दुसरं काही पदार्थ देत नाही ताक वाढत असते देवा भगवान श्रीकृष्ण म्हणाले जर ताक वाढत असेल आणि शेलका माल जर मथुरेला जात असेल तर इथून पुढे आपल्या गोकुळातला माल मथुरेला गेला नाही पाहिजे पेंद्या म्हणला देवा गेला नाही पाहिजे मग करायचं काय मागून तर देत नाहीत भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मागून देत नाहीत ना मग चोरी करायची याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या सवंगड्यांना घेऊन ठरवलं की आजपासून चोरी करायची चोरी करायला सुरुवात झाली महाराज एक 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 घर फोडायला सुरुवात झाली पहिलं घर फोडल्यावर कोणी जास्त एवढं टेन्शन घेत नाही झालं असेल वस्तीवर चोरी आपल्याला काय करायचं आपण गावामध्ये आहोत आपण सुरक्षित आहोत झाली असेल नाही तर वस्तीच्या जवळून चोर निघून गेले असतील त्या मालकाला वाटलं चोरी झाली काय पहिल्या अपवाला कोणी एवढं गांभीर्य घेत नाही पण जेव्हा 2-3 चोऱ्या गावामध्ये होतात तेव्हा गावकरी जागृत होतात जागे होतात गावकऱ्यांना वाटतं की आता अलर्ट राहावं लागेल तसं गोकुळात ठरलं पहिल्या चोरीला कोणी एवढं सिरियसली घेतलेलं नव्हतं पण जेव्हा दुसरी तिसरी चोरी झाली तेव्हा गोकुळातल्या गवळणी नंदाच्या दरबारात आलेल्या होत्या आणि इकडं गोपाळांचा आनंद वेगळा होता 2 भाग आहेत गावामध्ये चोरी होती म्हणून तक्रार घेऊन येणाऱ्या गवळणी त्यांचं दुःख वेगळं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर संगती केल्यामुळे जे आम्ही आमच्या जन्मापासून मिळालं नाही ते खायला मिळतंय हा गोपाळांचा आनंद पहिल्या चरणात व्यक्त होतो तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझे सानिध्यात राहिल्यानंतर काय मिळणार नाही जरी हा अभंग काल्याचा असला मॉनिटरचा आवाज वाढव रे असं नको करू बांगर हा गावकरी असल्यामुळे माफ आहे सगळं विठ्ठल त्याचंही खरंच आहे ना त्याचं नाव घेतलं नाही म्हणून त्याला वाटत असेल कमीत कमी आवाज कमी केल्यानंतर का होईना उल्लेख होईल तुझी सिस्टीम चांगलीच आहे फक्त तुझे बोट शांत बसत नाही ते पबजी फ्री फायर खेळायची सवय लागली असेल त्याला बहुतेक बोट वर जाणार खाली आहे भगवंताच्या सानिध्यात राहिल्यानंतर काय मिळणार नाही महाराज देवादिदेव भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत आणि गोपाळांचा आनंद आहे की देवा आम्ही आतापर्यंत जे पाहिलं नाही आमच्या डोळ्यात सुद्धा दिसू दिलं नाही आमच्या आई वडिलांनी ते तुझ्या संगतीत मिळालेलं आहे आणि देवाच्या संगतीत गेल्यानंतर सगळं काही मिळतं तिथे काही नो एक्सक्यूज कोणत्याही गोष्टीला सॉरी ऑप्शनच राहत नाही देवाच्या सानिध्यात गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपोआप तुम्हाला देव देतो याचं उदाहरण महाभारतामध्ये जेव्हा आता हे काल्याचा प्रसंग सांगू नये पण देवाचं सानिध्य मिळाल्यानंतर एकच प्रश्न होता अर्जुनाचा मी मारू का नाही देव म्हणाले माझं सांगायचं काम आहे मी सांगितलेलं आहे तुला जे करायचं ते बघ
दोन गोष्टी मिळणार आहेत. हतोवा प्राप्स्यसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम. सगळं राज्य तुला भोगायला मिळेल. अर्जुन खचलेल्या अर्जुनाला सानिध्यात असल्यामुळे कीर्ती, श्री ह्या सगळ्या गोष्टी आपोआप देवाने मिळवून दिलेल्या होत्या अर्जुनाला. कारण देवाच्या संगतीत असल्यामुळे. आणि संगतीत राहिल्यानंतर, चांगल्याच्या संगतीत राहिल्यावर चांगलंच मिळतं. महाराजाच्या संगतीत राहिल्यानंतर पंक्तीला चांगलंच मिळतं. संगती पंगती देवाचा मेघाने, नित्य नित्य जोडे नित्य नित्य जोडे त्याची साथ. आपला विनोदाचा भाग होता महाराजासोबत पंगतीला राहिल्यानंतर. आणि मिळतं ना महाराज. तुम्ही 7 दिवस खोटं का होईना तुम्ही महाराजाच्या सोबत महाराज म्हणून राहिलात ना, सगळं भेटतं. हे जर महाराजाच्या संगतीत राहून तुम्हाला 7 दिवस गुलाबजामुन खायला भेटत असतील, गोपाळ म्हणतात देवा तर आम्ही तुझ्या संगतीत, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, का नाही देखील येते मिळे. आतापर्यंत आम्ही पाहिलं नाही अशा गोष्टी तुझ्या संगतीमध्ये मिळालेल्या आहेत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुझ्या सानिध्यामध्ये भोगता आले. आता देवा जर तुम्ही जर ठरवलं की एवढं काही आम्हाला भोग सुखाचे सोहळे मिळवून दिलेले आहेत आणि इथून जर तुम्ही घरी जायला सांगितलं तर आम्ही जाणार. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, नशिबाने थट्टा मांडली. नी सा नी सा 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 नी दा दा बा बा म म ग ग रे रे सा सा.
देवा आता जर तुम्ही जायला सांगितलं तर आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता एवढं शिल्काचा माल सप्ताहामध्ये खायला भेटत असेल, कोणालाही वाटेल ना 7 दिवसापेक्षा आणि 15 दिवस सप्ताहाचा. गोपाळ म्हणले देवा जर तुझ्या संगतीत राहून जर चांगलं खायला मिळत असेल तर मी वापस जायला काही तयार नाही. इकडे गोपाळ खुश होते पण गवळणी दुःखी होत्या. गवळणी सगळ्या मिळून यशोदेच्या अंगणात येतात आणि सगळ्या खोड्या सांगायला सुरुवात करतात. महाराज खोड्या सांगायला लागल्यानंतर यशोदेला विश्वास बसत नाही. कारण बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजीर वाणी गे, बाळ दिसतय काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. यशोदा म्हटली माझं बाळ सगुण आहे, तान आहे आणि गुणाचं आहे. कुणाचं लेकरू कुणाला अवगुणाचं वाटतं बरं. काळं जरी असलं तरी ते त्याच्या आईसाठी कसं आहे, गुणाचं आहे. तसं यशोदेला स्वतःचा कृष्ण प्रिय वाटत होता म्हणून गोकुळातल्या गवळणींना सुद्धा यशोदा ब्लेम करत होती. तुम्ही लपवणीयाचा भवरागे, तुम्ही लपवणीयाचा भवरा, आळ घेता शारंग धरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही कशा आहात, तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारी. वाघ महाराजांनी शेवटी का होईना 6 मारलाच. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही माझ्या कृष्णावरती आळ घेतात. पण जेव्हा गवळणी वारंवार सांगायला लागल्या, तिसरी आली धावोणी अनेक बाई, गवळणी सांगायला लागल्या तुझ्या कृष्णाच्या खोड्या जर सांगायला लागल्या ना, एक खोडी नाही आणि अनेक खोड्या केलेल्या आहेत. यशोदा यशोदा एक सांग, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी, गोकुळामध्ये आम्ही राहावं का नाही. जेव्हा यशोदा एवढ्या खोड्या ऐकते ना, यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोड्या दे टाकून. जर तू नाही खोड्या टाकल्या ना, ह्या गवळणी गोकुळामध्ये राहणार नाहीत, गोकुळ सोडून निघून जातील. इथून पुढे तू गोकुळात राहायचं. कुणाला सांगते यशोदा, कृष्णाला म्हणते इथून पुढे तू गोकुळात राहायचं नाही, जायचं कुठे तर तू उद्यापासून सवंगडी गायी सगळे सोबत घेऊन यमुनेच्या तीरावरती गायी राखण्यासाठी जायचंय. अरे तुम्ही सारे तुम्ही सगळेजण काय करा, गायी घेऊन या. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं सगळे सवंगडी गायी घेऊन तयार नंदाच्या दारामध्ये तयार झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा सजवत होती. एवढं भारी सजवलं महाराज. आता ते नंतर सजवणं काय असतं सांगू आपण नंतर. हे एवढं भारी सजवलं, पितांबर धारण केलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखण्यासाठी निघाले. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी, सारावया जातो शारंग पाणी. गोधने देखिले यशोदा नयनी तवती, देखिली यशोदा नयनी. गोधने 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 सारावया जातो शारंग पाणी, सारावया जातो शारंग पाणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी गोपाळ घेऊन गोधन घेऊन चारण्यासाठी गायी राखण्यासाठी घेऊन गेले. राखायला गेलं असताना जसा आपला डोंगर आहे इकडचा,
नांदूरचा. तसं डोंगरामध्ये गाई कुरणामध्ये चरण्यासाठी सोडून दिल्या. गोवर्धन परवरत आहोत. रिकामं बसण्यापेक्षा गोपाळ म्हणाले, देवा आता 1 तास झाला आम्ही मंडपात बसलो, रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी आपण भजन करू. कोण म्हणाले? नांदूरचे ग्रामस्थ नाही. हा भजन म्हटल्यानंतर चेहरे बघा कसे होतात महाराजांचे. गोपाळ म्हणले, देवा भजनामध्ये आनंद नाही, मग काय करायचं? गोपाळ म्हणले, देवा भजनापेक्षा खेळण्यामध्ये जास्त आनंद. खेळ मांडिला घोरी कृष्ण परमात्माने गोपाळांना घेऊन खेळ खेळायला सुरुवात केली. खेळ मांडला लगोरी खेळ खेळती, नाना परी नाना प्रकारचे खेळ सुरू झाले. होतो तू हमामा खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, 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 घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली, घोंगडी हरपली माझी घोंगडी हरपली, खेळू लागलो सुरकवडी 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 माझी घोंगडी हरपली. हमामा पोरा हमामा, 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 हमामा पोरा हमामा. ए भुगई वाजे हमामा, वाजे हमामा, भुगई वाजे हमामा, वाजे हमामा, हमामा पोरा 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 हमामा. अबक तुबक तिबक त्रिगुण खेळ मांडला, अबक तुबक तिबक त्रिगुण खेळ मांडला, अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडो, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबक तुबक त्रिगुण खेळ मांडू. बकानो 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 बा खेळ डाव जाऊ नको रडी रे, बन बकानो 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 बा खेळ डाव जाऊ नको रडी रे, कानो बकानो 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 बा खेळ डाव जाऊ नको रे, कानो बकानो 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 बा डाव जाऊ नको रे. करशील किती करशील पुर थोडी 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 रे, बकानो 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 बा खेळ डाव जाऊ नको रडी रे, बन बकानो 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 बा खेळ डाव जाऊ नको, खेळ डाव जाऊ नको, खेळ डाव जाऊ नको रे. रे भवरा गबाई भवना, रे भवरा गबाई भवना, ये राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा नवरा नवरा, रे भवरा गबाई
त्यांचे डाव डबल डबल पडायला लागले तर एक डाव ठीक आहे, पण डबल डबल एक खेळ होत असेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांसह असे खेळ खेळत होते. उदतू हमामा हुंबरी लगोरी खेळ खेळती नाना परी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळामध्ये एवढे रंगलेले होते की गोपाळांना विसर तर पडलेला होता, देव सुद्धा स्वतःचा विसर पाडून घेतलेला होता देवाने गोपाळांच्या सोबत. मग कुठेतरी आठवण होणं गरजेचं होतं, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा भानावर येतात. अरे गोपाळ, आपण बऱ्याच वेळ झाला खेळ खेळतोय, पण आपल्यावरती जबाबदारी आहे. खांदी भार, भार म्हणजे जबाबदारी आहे. घरच्यांनी आपल्याला खेळण्यासाठी नाही, गायी राखण्यासाठी पाठवलेलं आहे, गायी चारण्यासाठी पाठवलेला आहे. म्हणून खांदी भार, पोटी भूक. देवा, सकाळपासून आपण खेळ खेळतोय, पोटाला सुद्धा भूक लागलेली आहे, आपण कुठेतरी जेवलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांची प्रार्थना ऐकतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात की ज्यांनी ज्यांनी शिदोरी आणलेली आहे त्यांनी आपापली शिदोरी एकत्रित करा, ज्यांनी आणली नाही त्यांनी घरी जाऊन घेऊन या. नांदूरचे पोरं म्हटले, बाबा घरी गेलो असतो पण आई वडील कुलूप लावून मंदिरात येऊन बसलेले आहेत. तुका म्हणे, हरी माझे कोणी नाही घरी, माझ्या घरी कोणी नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, नसेल घरी, पण इथे दहीहंडी बांधलेली आहे, ह्याच्यामध्ये जेवढा प्रसाद मिळेल तेवढा प्रसाद ग्रहण करू. प्रत्येकाची शिदोरी एकत्रित केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने स्वतःच्या हाताने शिदोरीचा काला केला, असं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. एकत्रित काला केला आणि गोपाळांना, जसं ही आमची महाराज मंडळी माझ्या गोल उभी आहेत त्या प्रकारे गोपाळांना गोलाकारामध्ये बसवलं. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्यभागी उभे होते आणि उभे असणारे भगवान परमात्मा दिसायला कसे होते, त्या अंगावरती पितांबर धारण केलेले भगवान परमात्मा कमरेला शेला बांधलेला होता. बांधलेल्या शेल्यामध्ये वाजवण्यासाठी आणलेली बासरी खसलेली होती, म्हणजे काय म्हणतात, खोसलेली होती आपल्या भाषेत. आणि गायींचं रक्षण करण्यासाठी आणलेली वेताची काठी डाव्या बगलमध्ये दाबलेली होती. डाव्या हातावरती लोण्याचा गोळा होता. डोक्यावरती मोर मुकुट धारण केलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक अंगठ्यामध्ये लोणच्याची फोड दाबलेली होती. एका एका बोटामध्ये लोणच्याची फोड दाबलेली भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्मित हास्य करत करत बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेच पक्षे वामे पाणू मसृण कवलम तत्फलानंगुलीषु तिष्ठन मध्ये स्वपरिसृदे. गोपाळांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहून हासयन नरमभिही स्वैही स्मित हास्य. प्रसाद वाटत असताना माणसाच्या, अन्नदान करत असताना माणसाच्या मुखावर हास्य असावं, नाहीतरी पंगत घालायची, चेहरा पाडून बसायचं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्माकडून शिकण्यासारखं आहे. हासयन नरमभिही स्वैही, अशा स्वरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काला वाटप केला. पुंडली भगवान बाबा की मसीह महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्माने जो काला गोपाळांना दिला, तोच काल्याचा प्रसाद आज आपल्या निंबादत्ते नांदोरी या गावामध्ये प्रत्येकांना मिळणार आहे. या ठिकाणी दहीहंडीचे 2 अभंग होते. तत्पूर्वी आज ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य भीमसिंह बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणावर ते सगळ्यांचा विनम्र अभिवादन आहेच, पण ही झालेली सेवा सुद्धा गुरुवर्य भीमसिंह बाबांच्या चरणावरती अर्पण करतो. भगवान श्री माऊली ज्ञानोपाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु वामनभाऊ महाराज, सद्गुरु भीमसिंह बाबा, गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजी बाबांच्या चरणावरती ही सेवा अर्पण करतो. या ठिकाणी आता बरंच 12 वाजलेलेच आहेत. सगळ्यांना आता पंगतीचाच वेळ झालेला आहे. तसं हा सप्ताह दरवर्षीच संपूर्ण ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने, सहयोगातून, उदार अंतःकरणातून पार पडत असतो. असं सहकार्य दरवर्षी असू द्यात. आणि विशेष म्हणजे आपल्या गावामध्ये बरेच काही उपक्रम राबवले जातात. शनिवारी आरती असते, सगळी तरुण मंडळी एकत्रित येऊन, आपल्या गावातली बरीच तरुण मंडळी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सक्रिय आहेत. या ठिकाणी क्लासेस होतात,
एवढंच नाही तर भगवान गडाच्या प्रत्येक कार्यामध्ये नांदूरकरांचा हा मोलाचा वाटा असतो. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा शास्त्रीजी बाबा तुम्हाला आवाज देतात तेव्हा तेव्हा नांदूरकर आणि पुढे तरी आहेच भगवान श्री माऊली ज्ञानोबरायांच्या महायज्ञामध्ये आपली संवेदा पडणार आहे. येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, चांगला आहे. कारण इतिहासामध्ये तुम्ही सांगू शकाल की भगवान श्री माऊली ज्ञानोबराय आणि सद्गुरू भगवान बाबांच्या मंदिराला हा जो दगड दिसतोय तो दगड आमच्या गावकऱ्यांचा आहे, आमच्या गावकऱ्यांचा आहे. हा इतिहासामध्ये आपण सगळेजण जमा होणार आहोत. म्हणून पुनश्च एकदा संपूर्ण ग्रामस्थ मंडळीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. व्हिडिओ गडावरती पण कार्यक्रम चालू आहे. कीर्तन आता चालू असेल तिथे. दरवर्षीप्रमाणे भीमसेन बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन असतं. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. त्यातला त्यात शास्त्रीजी बाबांनी आदेश दिला, जरी कार्यक्रम गडावरती असला तरी आपली ही परंपरेची सेवा आहे, त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणून त्यांच्या आदेशानुसार आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. जरी आता या ठिकाणी सेवा संपन्न झाली, आता रेकॉर्डिंग बंद केलं तर चालतंय, सेवा संपन्न झाली तरी पुन्हा तिथं जाऊन माझ्या पाठीमागे थोडं काम आहे. म्हणून या झालेली विष्णुरी होतो तिकाचे मी बरी तुम्ही वारी दोही करे मुख पसरोनीकडे वाहतीच्या धारा घाली दोहीच्या कोपरा वारे दोही करे मुख पसरोनीकडे तुका म्हणे हाती ठोकाणी कवणी नेते एका वारे दोही करे मुख पसरोनीकडे कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश वाटोई का वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा वाटोई का वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरे वाटोई का वैष्णवनिका संभ्रम. हॅलो, आता 2 मिनिटं लक्ष द्या. आता पंक्ती होत्या आणि लगेच पंक्तीलाच काला भेटन. आता इथं काय कोणाला वाटू नका. 2 मिनिटाचे राहिले तर आता आरती होती, आरती झाल्यानंतर मग पंक्तीमध्ये काला भेटन सगळ्याला. युगे 28 आषाढी कार्तिकी भक्त जगेती चंद्रभागे मध्ये देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवनका जय देव जय आरती राजा कैवल्य तेजा श्री साधु संत मनोजला माता दिनान राजा मजे राजा की ताने अंतमुनी अवतार पांडुरंगा अवधि मिले दिनान राजा कैवल्य तेजा श्री साधु संत मनोजला माता दिनान राजा प्रगट किए बोले विश्व ब्रह्म केले रामजनार्दन आई टकच केले.